बदलापूर शहरातील प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे। यासाठी आपण बघितलं आहे की कुटुंब प्रमुख माननीय श्री वामन म्हात्रे विविध अशा उपक्रमांद्वारे महिलांना सहाय्य करत असतात। तर आज आपण बघितलं तर भरपूर मोठा असा अर्थसहाय्य इथे त्यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। घे भरारी या छान असा उपक्रम इथे राबवण्यात येत आहे। सिलाई मशीन बरोबरच भरपूर त्याचं वाटप इथे करण्यात येणार आहे आणि सर याच्यावर काय बोलतात, वामन दादा काय बोलतात ते आपण पुढील शब्दात ऐकूया। आजच्या पंचवर्षीय खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सिलाई मशीन व घरघंटी वाटप समारंभानिमित्त यांच्या प्रयत्नातून या घरघंटी व सिलाई मशीन आपल्या सर्वांना मिळाला ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, गटाचे श्रीधर पाटील, संजयजी जाधव, हेमंत चतुरे, चेतन धुळे, अरुणजी सुरवात, विशाल साप्ते, संगीता जन्मकर, आता समोर आलेले नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच आशिषजी दामले, गेल्या 6 महिन्यापासून आपल्या बदलापूर शहरातील महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठाणे जिल्ह्यामध्ये सरकारची शिबिर यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये सिलाई मशीन आणि घरघंटी वाटप महाराष्ट्र शासन केंद्र सरकार तर्फे होत होतं। त्यावेळेस मी सुद्धा त्यांना सांगितलं की आजच्या सुद्धा माझ्या मध्यमवर्गीय महिला राहतात आणि त्यांना जर स्वतःच्या पायावर आपल्याला स्वावलंबी करायचं असेल तर आम्हाला बदलापूर नगरमध्ये सुद्धा निधी मिळवून द्या। त्यांनी लगेच विलंब न करता या आपल्या उपविभागाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांची शिफारस घेतली आणि ताबडतोब संबंधित विभागाला ती शिफारस करून आपल्या नगर परिषद 303 कोटीचा निधी मंजूर करून दिला। 3 कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर त्याची रितसर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यता घेण्यात आली। प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर रितसर आपण पेपरला ऍडव्हर्टायझिंग दिली आणि आपण बसलेल्या सर्व महिलांनी प्रत्येक विभागातील नगरसेवक असो, लोकप्रतिनिधी असो यांच्या माध्यमातून आपल्याला घरघंटी मिळावी किंवा सिलाई मशीन मिळावी यासाठी फॉर्म भरले। त्या फॉर्मचा आकडा 5,000 होता। 5,000 आकडा आल्यानंतर ज्या एजन्सीला काम दिलं होतं त्यांनी सर्व कागदपत्रांची छाननी केली। छाननी केल्यानंतर त्याला अटी होत्या, त्या अटी शर्तीप्रमाणे बरेचसे लोक, मला वाटतं 2,000 लोक अपात्र ठरले आणि 3,000 महिला पात्र ठरल्या आणि त्या 3,000 महिला पात्र ठरल्यानंतर माननीय मुख्याधिकारी आणि संबंधित सर्व पक्षीय लोकांना सांगितलं की त्या ठिकाणी लॉटरी पद्धतीने नावं करता येतील। आम्ही तुम्हाला कोणाला एकच सुद्धा नाही, पण ज्या ज्या महिलांना त्या लॉटरी पद्धतीने सिलाई मशीन आणि घरघंटी लागले त्यांचं मी अभिनंदन करतो। त्यानंतर काही आमच्या विभागातले विघ्न संतोषी लोकप्रतिनिधी होते। खरं 3 महिन्या अगोदरच हे वाटप तुम्हाला आम्ही करणार होतो, परंतु तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की याच्यात कोणाला वर्षाच्या बाजूने मशीन किंवा सिलाई मशीन किंवा घरघंटी भेटली आहे का?
तुम्ही हात वरती करा आणि सांगा की कुठच्या नगरसेवकच्या दबावाने कुठच्या अधिकाऱ्याच्या दबावाने घरघंटी भेटले तुम्हाला माहित तरी होतं का तुमचं नाव त्या लॉटरीमध्ये लागलेलं आहे. एवढं पारदर्शक कारभार करत असताना काही मित्र संतोषी लोक असतात त्यांना या बदलापूर शहरामध्ये चांगलं काम आम्ही करत असताना अशी जगत नाही. मागचा DDR घोटाळा असो, रेड ब्लू लाईन असो, पुन्हा घरघंटीमध्ये घोटाळा आहे. तुम्ही सांगा काय घोटाळा आहे याच्यात? मी स्वतः अशा 500 मशीन वाचलेले आहेत. तो संजय गायकवाड इथं आला नसेल, अंबानीला आला नसेल, त्यांच्या विभागातील महिला असतील त्यांना विचारा. मुख्याधिकारी मी स्वतःच्या पैशांनी आदिवासी भागामध्ये 500 मशीन वाटलेले आहेत. पण एक शरद पवारसारखा नालायक माणूस आपल्या शहरामध्ये राहतो. अरे ज्ञानेश्वर, नाव घ्यायलाच पाहिजे प्रत्येक वेळेस. आजची रेड आणि ब्लू रेषा या ठिकाणी पडलेली या नालायक माणसामुळेच पडलेले. आज खरोखरच मी कोणाच्या वापराला भीत नाही. आज मुख्य अधिकारी असतील किंवा तो निकुंज असेल त्याला आया बहिणीवर शिव्या दिल्या तुमच्यासाठी आणि त्या बिचारांनी ऐकले. हे घरघंटीचं वाटप होऊ नये अशी इच्छा त्या लोकांची होती. स्वतः मेहनत करायची नाही किंवा कोणाला रोजगार मिळवून द्यायचा नाही. अशा लोकांना तोंडावर बोललंच पाहिजे. आणि तोंडावर बोलताना तुम्ही माझ्यावर ऐकताना सांगा नक्की ना. आम्हाला काय वामन म्हात्रेला काय घर चालवण्यासाठी हे धंदे आम्ही करत नाही. पण जे चांगलं करतात ते सुद्धा त्या लोकांना आम्ही जे करतो म्हात्रे कुठे ते सुद्धा त्यांना बघत नाही. जे शिवसेनेचे पदाधिकारी करतात ते सुद्धा त्यांना बघत नाही. प्रत्येक वेळेस चांगल्या या बदनाम शहरामध्ये बदनाम नगर परिषदेमध्ये काम चालू करत असताना प्रत्येक कामाला खोक कसं राहता येईल हेच प्रयत्न त्यांचे चालू असतात. आणि मुद्दांनी नाव घेऊन बोलतो त्याला विमानाचं त्यांनी प्रसार माध्यमांसमोर पण बोलावं. आज तुम्हाला घरघंटी आणि मशीनचा आम्हाला आनंद नाहीये का? नक्कीच आज तुम्ही सामान्य कुटुंबाचे आहात. प्रत्येकीचे जे घर मालक असतील कोणी इथून मुंबई ठिकाणी 10-15 हजार नोकरीसाठी जातात. किती महिन्यांच्या घरी आम्ही जाऊन बघतो साधी भाषाला मुख्याधिकारी साहेब खुर्ची सुद्धा नाहीये. अशा या पात्र महिलांना जर आपण आज या रोजगार मिळवणुकीत नक्की एखादी शिलाई मशीन भेटली त्या शिलाई मशीनमध्ये तिने चांगले कपडे शिवले तिला 2 पैसे तिच्या कुटुंबासाठी हातभार लागेल. घरघंटी घेतली आजूबाजूच्या लोकांचे दळण जर दळून दिलं तर तिला 2 पैसे हातभार लागेल. किंवा स्वतःच्या घरातल्या दळण जरी ठेवले तरी 200-300 रुपये आपल्या कुटुंबाचे वाचू शकतात. अशा गोष्टीला सामान्य लोकांच्या गोष्टीला विरोध करणं ही चुकीची गोष्ट आहे. नेहमीच आम्ही स्ट्रगल करत आलो. मी काल शेवटी वैतागून बोललो अरे इन्क्वायरीला जर घाबरून आपण जर या घरनाट्याचं वाटप केलं नाही तर माझ्या माता भगिनी या स्वयंरोजगारापासून वंचित राहतील असं मी काल मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं. विरोधाचा विरोध करत राहतील पण त्या विरोधाला घाबरून जर हे शहर विकासाकडे न्यायचं असेल किंवा स्वावलंबनाकडे न्यायचं असेल तर मुख्याधिकारी साहेब चालणार नाही. कधीच या 15 शहरामध्ये आम्ही सर्व राजकीय लोकांनी असू नेहमी आशिष असेल सुरव असेल हे असेल बाकी राजन गोपडे असेल आम्ही सर्व एका विचाराचे आहोत. एका विचाराने या ठिकाणी काम करतो. परंतु एखादी नवीन योजना आली की त्याच्यात परत पोटसूर फुटते आणि इन्क्वायरी लावा अधिकाऱ्यांना त्रास द्या. ही संस्कृती पुढारी शरद केलेली सोडली पाहिजे असं आजच्या या कार्यक्रमात मी तुला सांगू इच्छितो. कारण की आपण सुद्धा एका सामान्य कुटुंबातून मोठा झालेला आहोत आणि आपण या शहरामध्ये माझ्या सामान्य माता भगिनी राहतात गोरगरिबी माता भगिनी राहतात. त्यांची रोजीरोटी आपण 4 महिने मिळून घेतलेली होती पण मी त्याला पुढे निवडलो. आणि आज मी कळवत राहिलो नसेल या शिलाई मशीन आणि या घरघंटी आज सुद्धा तुम्हाला भेटल्या नसत्या हे तुम्हाला मी अभिमानाने सांगेन. मुख्याधिकारी साहेब यांनी लिगली प्रक्रिया घेऊन
आज आपल्या समोर या गळगंड्या शिलाई मशीन वाटपासाठी त्यांनी आणलेले आहेत. कुठच्याही प्रकारचे याच्यात गोंधळ किंवा कुठच्याही प्रकारची पर्सनली झालेली नाही. मी साहेब आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या नगरपालिका प्रशासनाबरोबर आयसीसी तुम्ही पण आज ना मला ते संगीतामध्ये इथं आली आहे ना का नाही नक्की आहे ना त्याचा वापस करून म्हणजे आले काय झालं राजे साहेबांनी सांगितलं की आता खासदार सुरेश माले मामा या ठिकाणी निवडून आलेले बरोबर आपल्याच्या 1500 पात्र महिला होत्या पण त्यांना आम्ही शिलाई मशीन किंवा घरगंडी देऊ शकलो नाही. त्यांना सुद्धा ते या योजनेतनं केंद्रामध्ये त्यांच्या जर आपण पाठीशी लागले पुन्हा ज्ञानेश्वर मात्र शिफारस घेऊन आपण उर्वरित महिलांना पुन्हा घरगंडी आणि शिलाई मशीन देऊ असा सर्व महिलांना आश्वासित करतो. कोणी काही भडकवण्याचं काम आपल्याला करायला कोणी कोणाचं ऐकू नका. या पात्र झालेल्या महिला त्या आता खुश असतील पण बऱ्याचशा महिला मुख्याधिकारी साहेब या ठिकाणी अपात्र सुद्धा झालेल्या आहेत पण त्यांना सुद्धा शब्द देतो हा म्हणून मात्र शब्द आहे. जर गव्हर्नमेंटनी या शिलाई मशीन घरगंडी दिल्या नाही तर 1500 जणींना पुढच्या कामाला घरगंडी आणि शिलाई मशीन देण्याची हिंमत ही वामन मातृका असेल. फक्त तुम्ही 3 महिने वाढ करा नाहीतर एवढं ज्या शिलाई मशीन मुख्याधिकारी साहेब मला लीज द्या आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या सर्व महिलांना स्वयंरोजगार म्हणून फ्री ऑफ कॉस्ट शिवसेना खेळ शाखेच्या माध्यमातून त्यांना घरगंडी आणि शिलाई मशीन देण्यात येईल असं आपल्याला सांगतो. आज आपण इथं मोठ्या संख्येने जमलेला आपल्या सर्वांचा आशीर्वाद नक्कीच आमच्या पाठीशी ठेवाल. मुख्याधिकारी सुद्धा तरुणी चांगलं काम या शहरामध्ये करतात. काही लोक गालबोट लावण्याचं काम करत असतील त्याच्यावर दुर्लक्ष करा. आता आम्ही प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी 20 मशीनचं वाटप करणार आहोत. नंतर 3 कंटेनर भरून त्या ठिकाणी मशीन आलेल्या आहेत. प्रत्येक महिलेने गोंधळ न करता मला वाटतं 1250 महिलांना अशी जी टोकन देण्यात आलेले आहेत या ठिकाणी घेतलेत ना 1250 महिलांनी एका लाईनीत किती वाजले तरी तुम्ही ज्या ज्या महिलांना टोकन दिलेले त्या महिलांना या ठिकाणी आजच्या आजच शिलाई मशीन आणि घरगंडी मशीन देण्यात येईल. आणि उर्वरित ज्या महिला काही आजार आहेत काही बाहेर गावी गेलेल्या आहेत त्यांना कुठच्या ठिकाणचा पत्ता मिळाला आहे कुठच्या कार्यालयाचा पत्ता मिळाला उर्वरित महिलांना या ठिकाणी उद्या ज्या उर्वरित महिला आहेत त्यांना याच ठिकाणी त्या शिलाई मशीन आणि घरगंडीचं वाटप होणार आहे. आज नक्कीच ज्ञानेश्वरजी सुगार संजय जाधव आशिष दामले यांना सांगू इच्छितो की बदलापूर शहर सांस्कृतिक शहर शैक्षणिक शहर या शहरामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात. कधीच आपण कुठच्या प्रकारे भेदभाव न करता हे शहर विकासाकडे पुढे जाईल पुढे कसं जाईल यासाठी नेहमीच प्रयत्न करतो. या राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस याच्या अगोदर एकनाथजी शिंदे साहेब होते. एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून कमीत कमी 900 कोटीचा निधी आपण या नगरपालिकेला विकास कामांसाठी आणलेला आहे. तसंच आशिषजी यांनी सुद्धा अजित पवार साहेबांच्या माध्यमातून 10-20 कोटी नक्की आणले असते ना आशिषजी. आणि याच्या अगोदर तुम्ही पण मला जिल्हाधिकाऱ्यांकडून शिलाई मशीन आणून परस्पर वाटलेले आम्ही काही परस्पर वाटल्याने सर्वांना एकत्र घेऊन या ठिकाणी शिलाई मशीन वाटप केलेले आहेत. अशीच एकजूट आपण सर्व महिला बदलापूरच्या ठेवाल अशी मला अपेक्षा आहे. आणि बदलापूर शहर विकासाकडे मिळाल एवढंच आज आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. आई चटकण्याला सांगेन की माझ्या या महिलांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो आणि चांगलं काम करण्याची सुरुवाती देऊ एवढं बोलतो आणि या ठिकाणी सांगतो. एवढे मी देत आहे. आता आपल्या सर्वांना कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनियुक्त ऍशिंग सन्माननीय मुख्य अधिकारी मारुतीजी गायकवाड साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. कोळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत आज घरगंडी आणि शिलाई मशीन वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित व्यासपीठावरील
आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे साहेब, शहराचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे साहेब, उपनगराध्यक्ष आशिषजी दामले साहेब, श्रीधर पाटील साहेब, संजय जाधव साहेब, हेमंत चौधरी साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या योजनेच्या लाभार्थी सर्व माझ्या माता भगिनी, शासनाच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान ठाणे यांच्याकडे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जो निधी प्राप्त झाला होता आणि नगरपालिकेला, त्या निधीतून हे आपण आज घरघंटी आणि शिलाई मशीन वाटप करत आहोत. नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवत असतो. कॉम्प्युटर ट्रेनिंग असेल, शिलाई मशीनचं ट्रेनिंग असेल, किंवा जे दिव्यांग बांधव आहेत त्या शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना नगरपालिका वर्षाला 50,000 रुपये त्यांच्यामध्ये खर्च करत असते. महिला बाल कल्याणचा जो निधी आहे, दिव्यांग कल्याणचा जो निधी आहे, तो 100% निधी खर्च करण्याचा नगरपालिकेचा नेहमीच प्रयत्न आहे. मी या शहरात 1 महिन्यापूर्वी जॉईन झालेलो आहे आणि या ज्या काही माझ्या पद्धतीच्या शहराचं जे काही विकास करण प्राप्त आहे, शासनाने जे काही मला नियम अटी शर्ती घालून दिलेले आहेत, त्या नियम अटी शर्तीचं पालन करून या शहराच्या विकासाच्या अनुषंगानं माझं योगदान देण्यास मी कटिबद्ध आहे. हे शहर अतिक्रमण मुक्त करणं, भीडवाला मुक्त करणं, शहरातील ट्रॅफिक समस्या सोडवणं, सिग्नल व्यवस्था करणं, या पद्धतीचे किंवा ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सेवा दिल्या जातात त्या जास्तीत जास्त सेवा डिजिटल स्वरूपात देणं, ऑनलाईन देणं, माहिती अधिकाराच्या माध्यमातून सर्व लोकांना माहिती उपलब्ध करून देणं, शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे, शासनाच्या सूचनेप्रमाणे जे काही शक्य आहे ते शक्य करण्यास नगरपालिका कटिबद्ध आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, ज्या शहराचे आमदार माननीय किशोर पतुर्जी साहेब, या शहराचे दुसरे आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय वामन म्हात्रे साहेब, आशिष दामले साहेब, संजय जाधव साहेब आणि माझे सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि या शहरातील सर्व क्षेत्रातील तज्ञ यांच्या सहकार्यानं, यांच्या सूचनेप्रमाणे या शहराचा विकास करण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध आहे. एवढं मी आश्वासित करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले शिवसेनेचे गटनेते तथा माजी नगरसेवक सन्माननीय श्रीधर दादा पाटील यांना मी आपल्या महिला भगिनींना मार्गदर्शनासाठी आग्रह करतो. नगर परिषदेचे प्रशासक गायकवाड साहेब आणि शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यानंतर मी बोलणार तसं प्रोटोकॉलनुसार नाहीये, पण वामनाचा फारच आग्रह आहे. असं तुम्हाला कल्पना आली असेलच, सन्मान्य माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांच्या सूचनेनुसार आदरणीय आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या मागणीनुसार आणि आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या पाठपुरावणी, यांच्या निधीतून पंतप्रधान खनिज कर्म योजनेअंतर्गत आज या ठिकाणी जवळजवळ 1600 घरगंटी आणि शिलाई मशीन आपल्याला मंजूर झालेल्या आहेत. त्यापैकी 1250 महिलांना स्वयंरोजगाराकरिता या मशीनचं वाटप होत आहे. या ठिकाणी अपेक्षा बाळगतो की या मशीनचा तुम्ही तुमच्या रोजगाराकरिता उपयोग करून तुम्ही स्वतःला एक स्वयंरोजगार करून स्वतःला सिद्ध करत अशी अपेक्षा बाळगतो. आत्ताच वामनदादा म्हात्रे यांनी जाहीर केलं की उर्वरित सर्व महिलांना ज्या अपात्र आहेत त्यांना जर नगरपालिका प्रशासनाने पुढच्या 3 महिन्यात जर त्यांना या मशीन उपलब्ध करून दिला नाही तर निश्चितपणे शिवसेनाच्या माध्यमातून त्यांना या उपलब्ध करून देतील. खूप मोठी त्यांनी इथे आपल्याला एक ग्वाही दिलेली आहे आणि निश्चितपणे वामनदादा म्हात्रे हे जे बोलतात ते करतात असे आतापर्यंत दिसून आलेलं आहे. मी तुम्हाला विनंती केली सर्वांनी आपण टाळ्या वाजवून यांच्या या ग्वाहीचं आपण स्वागत करूया. आणि मला पूर्ण कल्पना आहे गेल्या 3 तासांपासून आमच्या समोरच्या महिला भगिनी या ठिकाणी उभ्या राहून कार्यक्रम पाहतात. त्यामुळे मी अधिक वेळ न घेता ज्या महिलांना आता मिळणार त्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच नवीन नवीन योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत महायुतीच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी
शिवसेना हा पक्ष खंबीरतेने आपल्या सोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहे. बाळा मामा म्हात्रे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही या ठिकाणी संजय जाधव यांनी दिलेली आहे. निश्चितपणे बदलापूर शहरातील सर्व लोकप्रतिनिधी आपल्या नागरिकांसाठी काम करण्यासाठी त्यांचं काहीतरी त्यांच्या जीवनात काहीतरी बदल घडवण्यासाठी एक तत्पर आहेत असं दिसून येतं. आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्यांच्या मागणीतून ज्या शिलाई मशीनवर घरगंडी आपल्या सर्व महिलांसाठी उपलब्ध झाले, आपले सर्वांचे लाडके कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार सन्माननीय वामनदादा म्हात्रे, सन्माननीय आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे, वामनजी म्हात्रे, मुख्याधिकारी गायकवाड साहेब, आज अत्यंत आनंद होत आहे की इतक्या मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहे आणि सगळ्यांना त्या ठिकाणी घरघंटी आणि शिलाई मशीन मिळणार आहे. खरं तर गेल्या 2 वर्षापासून बदलापूर शहरातील प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम मिळावं, रोजगार मिळावा यासाठी आपणच नाही तर पालिकेच्या माध्यमातून काहीतरी प्रयत्न झाले पाहिजे यासाठी सातत्याने आम्ही सगळेच जण प्रयत्न करत होतो. खरं तर वामनजी म्हात्रे आणि मला माहित होतं अलीकडच्या काळात आपण ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक महिलांना शिलाई मशीन वाटण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं 650 पेक्षा जास्त महिलांना त्या ठिकाणी शिलाई मशीनचं वाटप केलं आणि त्यानंतर अनेक नगरसेवकांना असं वाटायला लागलं की आपल्या प्रभागातल्या महिलांना सुद्धा घरघंटी आणि शिलाई मशीन मिळाली पाहिजे आणि मुख्य अधिकारी असतील, वामनशेठ म्हात्रे असतील, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन आज हा मोठा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यांच्या प्रयत्नांनी जर हे झालं असलं तरी आमच्या महिलांसाठी नेहमी कटिबद्ध असणारे अजितदादा पवार हे कधी निधी कमी पडून देत नाही. याच्या पुढच्या काळात सुद्धा महिलांसाठी कोणतेही उपक्रम किंवा कार्यक्रम असतील निश्चितपणाने अर्थमंत्री भक्कमपणे आपल्या पाठीशी आहेत आणि जसं मामादादांनी सांगितलं त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना पुढच्या काळामध्ये शासनाच्याच माध्यमातून नाही तर वैयक्तिक खर्चाने देखील तिथे जे आता अपात्र झालेले आहेत त्यांना देण्याचं काम त्या ठिकाणी पुढच्या काळात आपण निश्चितपणे करू. 3 महिने त्यांनी सांगितले, 3 महिन्याच्या नंतर जे अपात्र आहेत त्यांना सुद्धा पात्र करून त्या ठिकाणी कोणी यांच्यापासून या सुविधांपासून वंचित राहणार नाही अशी आपण त्या ठिकाणी नोंद घेऊ एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्यांच्या मागणीतून आज आपल्या सर्व महिलांसाठी शिलाई मशीन व घरघंटीची उपलब्धता झाली आहे असे आपले सर्वांचे लाडके कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर दादा म्हात्रे आपल्या सर्वांना संबोधित करतो. सर्वांना नमस्कार. आज प्रधानमंत्री खरीप क्षेत्र कल्याण विभागाअंतर्गत आपल्या सर्वांचे लाडके माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे, पत्र जरी माझं असलं तरी मेहनत त्यांची होती आणि त्या पत्राच्या आधारावर वामनदादांनी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी आज शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप या ठिकाणी होत आहे. या प्रसंगी मंचावर उपस्थित आपले सर्वांचे लाडके वामनदादा, शिवसेनेचे गटनेते श्रीधरजी पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि परशुराम महामंडळाचे अध्यक्ष आशिषजी दामले, काँग्रेसचे अध्यक्ष संजयजी जाधव साहेब, आपल्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मारुतीजी गायकवाड साहेब, मनसेच्या संगीताई चंदनकर आणि सर्वांच्या नाव वाचत नाही सगळे नगरसेवक, कार्यकर्ते, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि लाडक्या बहिणींनो,
आहेत ना लाडक्या बहिणी? आहेत ना? वर हात वर करून जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत. महाराष्ट्र शासन फक्त लाडक्या बहिणीला 1,500 देत नाही, तर त्यांना रोजगार सुद्धा देत आहे, ते या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. महिलांसाठी शासनाने अनेक योजना आणल्या. आपल्याला अर्ध तिकीट फ्री प्रवासाकरता. मुलगी जन्माला आली की तिच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये जमा होत आहेत. लाडक्या बहिणींसाठी 1500चे पुढे वाढ होणार आहे. होणार नक्की, चिंता करू नका. आणि माझ्या लाडक्या बहिणींना रोजगार पण मिळाला पाहिजे, हे कुठेतरी समोर ठेवून हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सातत्याने काम करत आहे. आणि त्याचा फायदा वामनदादांनी आपल्या विभागातल्या ज्या महिला आहेत, ज्या गरजू महिला आहेत, मध्यमवर्गीय महिला आहेत, ज्यांना थोडंसं स्वतःला काहीतरी काम धंदा करून आपल्या उपजीविकेबरोबर आपल्या कुटुंबाचा विकास करायचा आहे, अशा महिलांना हातभार लावण्याचे काम केलं आहे. आणि मला या ठिकाणी निश्चित अभिमान वाटतो की आज ज्यावेळेला आपण या ठिकाणून ही घरघंटी असलेली शिलाई मशीन असेल, आपण आपल्या घरी घेऊन जाल, त्यावेळेला आपल्या घरामध्ये कुणीतरी सदस्य वाढलेला आहे. तो सदस्य यातून आपल्याला उपजीविका आणि रोजगार निर्माण करून देणार आहे. यासारखा आनंद दुसरा तुमच्या मनात कोणता असेल, हे सगळा आनंद जो आहे, हा आनंद आपल्याला वामनदादांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे. आज माझ्या भगिनीला या ठिकाणी 800 शिलाई मशीन आणि 690 घरघंटी असे 1490 महिलांचा लकी ड्रॉ काढून या ठिकाणी त्याला वाटप करण्यात येत आहे. 5000 महिलांचे जरी फॉर्म आले तर त्यातून लकी ड्रॉ करून या महिलांना हे पारदर्शक पद्धतीमध्ये साहित्य वाटप केलं जात आहे. आणि वामनदादांनी सांगितलंय, आशिषजींनी पण आता सांगितलं की जर का शासनाने उद्या संजय जाधव साहेब समजा नाही आपण कमी पडलो, प्रयत्न करू या महिलांना याच्यापेक्षा अजून हे साहित्य मिळेल त्याच्यापेक्षा अजून काय देता येते का, त्यासाठी पण प्रयत्न करू. पण जर का मिळालं नाही तर आम्ही सोय करताना देऊ, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. म्हणून इथे आलेली कोणती भगिनी असेल, तिला जरी आज मिळाला नसेल तरी तिने इथं नाव घेऊन जायचं नाही, कारण आपले लाडके भाऊ या ठिकाणी बसले, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. निश्चितपणे महिलांच्या सक्षमीकरणाकरता मुलगा बदलापूर नगरपालिका मुख्याधिकारी साहेब आपल्या माध्यमातून काम करत आहे. पण कुठे छोट्या मोठ्या गोष्टी राहत असतील, त्या सर्वसामान्य महिलांसाठी असतील, नागरिकांसाठी असतील, आपण सातत्याने त्या ठिकाणी लक्ष घालून काम करताय, आनंद आहे. पण कुठे राहिलं तर आपल्या सगळ्या आपल्या अधिकारी वर्ग त्याला सुद्धा देऊन ते काम करावं अशी माझी तुम्हाला विनंती राहणार आहे. आज या ठिकाणून हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सांगायला आनंद होतोय की इथे हा आपल्या महिलांसाठी एक आनंदाची पर्वणी घेऊन आलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला निश्चितपणे सक्षम होतील, आपल्या नवऱ्याला पण हातभार लावतील, आपल्या मुलांची शाळेची फी भरायला पैसा उत्पन्न होईल, आपलं घर चालवण्यासाठी होईल. एखादी माझी भगिनी जर धुळीमांडी करत असेल तर ती स्वयंरोजगार या माध्यमातून निर्माण करेल, अशा प्रकारची संकल्पना होती. आणि निश्चितपणे त्याचा हेतू आज या ठिकाणी साध्य होताना दिसतोय. याच्यापेक्षा अजून मोठे कार्यक्रम भविष्यामध्ये होतील, चिंता करण्याचं कारण नाही. आपण बराच वेळ या ठिकाणी बसला आहात, म्हणून वामनदादा असतील आणि आपले सगळे पदाधिकारी असतील, मुख्याधिकारी साहेब असतील, मंचावर सर्वांचं मी अभिनंदन करेन, सगळ्यांचे आभार मानेन. आणि या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना, ज्या महिलांना त्या घरघंट्या मिळणार आहेत, त्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन नंतरच्या आमच्या भगिनी राहणार आहेत त्यांना पण 3 महिन्यांनी शुभेच्छा देण्यासाठी येईल एवढं तुम्हाला आश्वासित करतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आता आपण ज्याची आतुरतेने वाट बघतोय, मी माझ्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो की मी ज्यांचे नाव देणार त्यांनीच फक्त पुढे यायचंय. बाकीच्या उर्वरित महिलांना आपण खाली घरघंटी व शिलाई मशीनचे वाटप करणार आहोत. आता मी ज्यांचे नाव दिलं फक्त त्यांना मिळाले. साक्षी सतीश चोरगे आणि माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण खाली देखील टप्प्याटप्प्याने लाईन लावून